मिस्त्रीदा यांच्या आत्म्यासाठी 1 वर्षाची हिस्सा देणार ओल्गा रफाएल मिस्त्रीदा. रफाएल मिस्त्रीदा यांच्या आत्म्यासाठी देणार गॅरी गोन्साल्विस. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपल्या मुंबई सरधर्म प्रांतामध्ये न्याय रविवार साजरा केला जात आहे. ख्रिस्त न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी ह्या जगामध्ये आला. तत्कालीन शास्त्री फरुशी यांनी मोशेचे 10 आज्ञा किंवा नियम त्याचे पोट नियम करून स्वतःच्या फायद्यासाठी एकूण 613 कायदे केले होते आणि हे सर्व कायदे त्यांनी लोकांवरती लादले होते. स्वतः कधी वाकून त्यांनी कार्य केलं नाही, परंतु लोकांनी हे करावं ते करावं यासाठी सतत त्यांचे प्रयत्न असत. शब्दाबाबतचे काही कायदे ख्रिस्ताला अजिबात मान्य नव्हते आणि म्हणूनच या अन्यायाविरुद्ध ख्रिस्ताने आवाज उठवला आणि हा आवाज बंद करण्यासाठी सुरुवातीपासूनच शास्त्री पुरुषांनी प्रयत्न केले. याचं विवेचन स्पष्टीकरण आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहावयास मिळतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोणीतरी म्हटलेलं आहे, अन्याय करणारा माणूस पापी, परंतु अन्याय सहन करणारा माणूस सुद्धा पापी आहे. आणि म्हणूनच आपण अन्याय सहन करू नये, तर आपण अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध लढा द्यावा किंवा निदान त्याला या अन्यायाबद्दल जाब विचारावा. आणि ती शक्ती ते सामर्थ्य आजच्या दिवशी पवित्र विसामधून आपल्याला मिळावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. अन्याय करणाऱ्या लोकांना सुद्धा सुबुद्धी लाभावी आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना, मालक वर्गाने नोकरदारांना चांगल्या प्रकारे न्यायाने वागवावे म्हणून देखील आपण या मालक वर्गासाठी देखील प्रार्थना करूया. ज्या ज्या वेळेला आपण आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, पॅरिशमध्ये एकामेकावरती कळत नकळत अन्याय केला असेल तर त्याबद्दल मनामध्ये दुःख धरूया, परमेश्वराची क्षमा मागूया आणि या पवित्र उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराचं सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
परमेश्वरा, सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पाहत आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अविवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन. यहोशुवा या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोशुवाने इस्रायलच्या सर्व वंशांना चक्रीम येथे जमवले आणि इस्रायलचे वडीलजण, प्रमुख, न्यायाधीश आणि आमदार यांना बोलवणे पाठवले आणि तेव्हा देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशुवा सर्व लोकांना म्हणाला, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणची सेवा करणार हे आज ठरवा. महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोरांच्या देवाची मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवाची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण आमचा देव परमेश्वर याचे आम्हाला आणि पूर्वजांना इजिप्त देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे त्याने आमचे संरक्षण केले. या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांनी त्यांनी आमच्याकडून घालवून दिले. आम्ही परमेश्वराची सेवा करणार कारण तोच आमचा देव आहे. हा प्रभूचा शब्द आहे.
पौलाचे इफिक्रास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जसा प्रभूच्या अधीन तसा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींमध्ये आपापल्या पत्नीचे अधीन असावे. पतीनो, जशी ख्रिस्ताची मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखा काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापल्या पत्नीला आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतः वरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, जसे ख्रिस्तासही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जळून राहील आणि ती उभयता एकत्रित होईल. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी यांच्या संबंधाने बोलत आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो? आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत. हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, त्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहे. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासूनच ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही.
येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने उत्तर दिले, प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपल्या मुंबई सरधर्म प्रांतामध्ये आपण न्याय रविवार साजरा करत आहोत. न्याय हा सर्वांना हवा आहे आणि न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आज संपूर्ण विश्वामध्ये न्यायाचं कार्य करणारे आपल्याला दिसतात आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रक्त सांडणारे लोकही आज आपण पाहतो किंवा आपल्या प्राणार्पण देणारे लोकही आपण पाहतो. कारण त्यांना अन्याय सहन होत नाही, केवळ न्यायासाठी ते झटत असतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गेल्या रविवारी आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य करून आपल्यावरती अन्याय केला आणि ह्या अन्यायाला वाचा फोडली आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी. त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. तहान भूक विसरून ते ह्या अन्यायाविरुद्ध लढले आणि ह्याच्यामध्ये मुख्य नाव घेतलं जातं ते म्हणजे महात्मा गांधी यांचं. कोणताही रक्तपात न करता आणि कोणताही वितंडवाद न करता त्यांनी सचोटीने असहकार चळवळ आणि इतर गोष्टी राबवून लोकांना जागरूक केलं आणि ब्रिटिशांची सत्ता उलथून पाडली आणि आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा झेंडा किंवा ध्वज त्यांनी उभारला. परंतु यासाठी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यांना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. ज्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवते किंवा लढण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला अशा प्रकारे त्या व्यक्तीचा आवाज दाबला जातो, त्यांचा रक्तपात केला जातो, त्यांच्यावरती हल्ला केला जातो. हा संपूर्ण विश्वाचा इतिहास आहे. सिस्टर राणी मरिया या भूमिहीन आदिवासी लोकांसाठी कार्यरत होत्या. सावकारांनी आणि मालकांनी अनेक आदिवासी लोकांच्या जमिनी हडप केलेल्या होत्या आणि त्याच्या विरुद्ध त्या कोर्टामध्ये जात होत्या, लढा देत होत्या. आणि हा लढा देता देता माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, दुपारच्या घटकेला त्या बसस्टॉपवरती बसची वाट बघत असताना त्यांच्यावरती सशस्त्र गुंडांनी हल्ला केला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या पडल्या आणि तेथेच गतप्राण झाल्या. संपूर्ण जगाला ही बातमी माहिती आहे. नेल्सन मंडेला यांनी काय केलं? त्यांनीही अन्यायाविरुद्धच आवाज उठवला आणि त्यासाठी त्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये जावं लागलं. फादर स्वामी स्टेन यांनी सुद्धा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो भूमिहीन शेतमजुरांसाठी कार्य केलं. त्यांच्यावरती देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला, त्यांना अटक करण्यात आली आणि अत्यंत वयस्कर असलेल्या या फादरांचा जेलमध्ये आजारी पडून मृत्यू झाला. या स्वतंत्र भारतामध्ये न्याय आहे का हा प्रश्न आज आपणा सर्वांना पडतो आणि अशा भ्रष्ट राज्यकर्त्यांविरुद्ध आपण आवाज उठवायला पाहिजे. परंतु जो माणूस आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो
माणूस देशद्रोही आहे असं सांगितलं जातं आणि अशा माणसांना अटक केली जाते किंवा त्यांचा खून केला जातो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या भारत देशामध्ये हे सर्रासपणे चाललेलं आहे आणि आज आपला आवाज ही अन्यायी माणसं बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायाचा गळा घोटला जात आहे आणि म्हणूनच आज आपण न्याय रविवार साजरा करत आहोत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेकदा आपण राज्यकर्त्यांना दोष देतो, ह्यांनी अन्याय केला, त्यांनी अन्याय केला, परंतु आपण सुद्धा अनेकदा अनेकांवरती अन्याय करतो. आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये पती पत्नीवरती अन्याय करतो, पत्नी पतीवरती अन्याय करते, आई वडील मुलांवरती अन्याय करतात, मुलं अनेकदा आई वडिलांवरती अन्याय करताना दिसतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये खरं ख्रिस्ती कौटुंबिक जीवन कसं असावं याचं सुंदर असं विवेचन आपण ऐकलं. पतीने पत्नीशी कसं वागावं आणि पत्नीने पतीशी कसं वागावं, दोघांमध्ये कसे प्रेमाचे आणि वात्सल्याचे संबंध असावेत आणि हे जर असेल तरच कुटुंबामध्ये स्वर्ग प्रस्थापित होऊ शकतो, सौख्य वात्सल्य प्रेम प्रस्थापित होऊ शकते. अन्यथा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कळत नकळत आपल्याच कुटुंबामध्ये आपण अन्यायाचं बीज पेरत असतो. बेनसीराच्या बोधवचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, मुला अन्यायाची पेरणी करू नकोस, नाहीतर तुला त्याच्यात 7 पट पिकाची कापणी करावी लागेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जे पेरतो ते उगवतं. जे आपण बोलू, जे आपली वागणूक असेल त्याचप्रमाणे आपली मुलं वागतील, नातवंड वागतील. त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. जसं झाड तसं फळ. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये आपण न्यायाची बीजं रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ बोलून भागणार नाही, तर ह्या गोष्टीवरती कुटुंबामध्ये चर्चा झाली पाहिजे. कोण अन्याय करतो आणि कशा प्रकारे हा अन्याय आपण थांबवला पाहिजे ह्याच्यावरती विचार विनिमय करणे योग्य आहे. एकसारखे मोर्चा काढणं, धरणं, पोलीस कंप्लेंट करणं हे करण्यापेक्षा जो अन्याय करतो त्या व्यक्तीशी चर्चा करून त्यांच्या नजरेस त्यांनी केलेला अन्याय व्यवस्थितरित्या योग्य शब्दामध्ये चर्चेद्वारे त्यांच्या समोर मांडणं हे फार हिताचं आहे. हा महात्मा गांधींचा मार्ग आहे. इंग्रज काय करत होते त्याच्यासाठी त्यांनी कधी पिस्तूल वापरलं नाही. इंग्रज काय करत होते ह्याच्यासाठी त्यांना विविध प्रकारे त्रास दिला नाही. तर त्यांनी अनेकदा त्यांच्याबरोबर सभा घेतल्या आणि ते कशा प्रकारे अन्याय करतायत हे त्यांना प्रत्यक्षपणे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. असहकार चळवळ म्हणा किंवा स्वदेशी चळवळ म्हणा, या विविध प्रकारच्या चळवळीतून त्यांनी आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. असा हा अन्याय आपण दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या ठिकाणी न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्त या धरतीवरती माणूस म्हणून आला तो केवळ न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी. आणि ख्रिस्ताचं राज्य हे न्यायाचं होतं आणि त्याने न्यायाचं राज्य प्रस्थापित केलं. त्यासाठी त्याला तलवारी वापराव्या लागल्या नाहीत, त्यासाठी त्याला बंदुका वापराव्या लागल्या नाहीत, किंवा त्यासाठी त्याला मारामारी करावी लागली नाही, रक्तपात करावा लागला नाही. तर त्याने आपल्या वाणीने त्यांनी तत्कालीन शास्त्री पुरुषांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलं. मोशेने 10 आज्ञा लोकांना दिल्या आणि या आज्ञा येशूला देखील मान्य होत्या, कारण त्या परमेश्वर पित्याकडून आल्या होत्या. या आज्ञेचा पूर्णपणे त्याने मान राखला आणि अनेक ठिकाणी शुभवर्तमानामध्ये त्याने त्याचा पुनरुच्चार केला आणि लोकांना सांगितलं की ह्या 10 आज्ञा देवाने दिलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत आपण पालन करावं. पण शास्त्री पुरुषांनी काय केलं होतं,
त्या 10 आज्ञांचे 613 कायदे केले होते आणि हे 613 कायदे जनसामान्यावरती अशा प्रकारे लादले होते की त्यांना मान वळवता देखील येत नव्हते. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्यच नव्हतं. प्रत्येक ठिकाणी ते कायदा दाखवत असत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यावरती प्रभू येशू ख्रिस्त सतत सभास्थानामध्ये बोलला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही कायदे शिकवता बरोबर आहे, परंतु हे कायदे केवळ लोकांसाठी नाही, तर पहिल्या प्रथम चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तुमच्याद्वारे ते लोकांना शिकवा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं संत महंतांनी सांगितलेलं आहे. जर मी बोलत असेल तर मला पहिल्या प्रथम तसं वागता आलं पाहिजे. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि आम्ही मात्र कोरडे पाषाण, असं होता कामा नये. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्ताने ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि या जगामध्ये किंवा त्या परिसरामध्ये त्याने न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकदा ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर असताना एका व्यभिचारी स्त्रीला त्या ठिकाणी आणण्यात आलं. आणि आणणारे कोण होते? तर सगळे पुरुष. त्या व्यभिचारी स्त्रीला तेथे उभं करण्यात आलं आणि येशूला प्रश्न विचारला त्याला की नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे रंगे हात पकडलेल्या व्यभिचारी स्त्रीला धोंडमार करावा, दगडाने खेचून काढावं, त्याबाबत तुमचं मत काय आहे? ख्रिस्त शांत राहिला, जमिनीवर बसला आणि तो वाळूमध्ये काहीतरी लिहू लागला. आणि साधारण थोड्या वेळाने तो उठला आणि त्याने लोकांना काय सांगितलं पहा, ज्यांनी पाप केलं नाही त्यांनी तिला प्रथम दगड मारावा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काय झालं? एका क्षणामध्ये तेथे जमलेल्या सर्व पुरुष वर्गाच्या हातामधील धोंडे दगड गळून खालीच पडले आणि एकेकाने काढता पाय घेतला आणि शेवटी ती पापी स्त्री आणि येशू तेथे उभा राहिला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू तेथून गेला नाही, कारण येशू एकमेव अशी व्यक्ती होती की ती पापविरहित होती. आणि म्हणून त्या बाईच्या समोर उभं राहण्याचं धैर्य त्याला प्राप्त झालं. आणि म्हणूनच मी सांगतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. केवळ येशूने प्रवचन दिली नाही, तर येशू त्यासारखा पहिल्या प्रथम वागला आणि मगच त्याने ते समाजाला शिकवलं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, इतर लोक अन्याय करतात, त्यांच्या विरुद्ध आपण दगड उचलतो आणि धोंडमार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याबद्दल आपण लेख लिहितो, त्यांच्याबद्दल आपली वाचा जीभ वळवळत असते. परंतु अशा वेळेला आपण स्वतःच्या अंतकरणामध्ये सुद्धा डोकावून पाहणं गरजेचं आहे. माझं वागणं कसं आहे? मी ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी कार्य करतो, ज्या ठिकाणी मी कुटुंबामध्ये लहानाचा मोठा होतो, त्या ठिकाणी माझी वृत्ती न्यायाची आहे की अन्यायाची आहे? न्यायाची असेल तर चांगलं आहे, पण अन्यायाची असेल तर हे प्रवचन ऐकताना आपण तो मार्ग बदलणं उचित नव्हे काय? मग आपण जर ख्रिस्ताचे अनुयायी असू तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, असे हातातले धोंडे फेकून देणं आणि ख्रिस्ताचा मार्ग अनुसरणं, प्रकाशाचा मार्ग अनुसरणं, न्यायाचा मार्ग अनुसरणं हे उचित नव्हे काय? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. आज न्याय रविवार साजरा करत असताना आपण स्वतःच्या अंतकरणाची झडती घेऊया. स्वतःच्या अंतकरणामध्ये डोकावून पाहूया की आम्ही अन्यायाने वागतो का? माझ्या मुलीबरोबर, माझ्या मुलाबरोबर माझे संबंध कसे आहेत? माझ्या बायकोबरोबर, माझ्या नवऱ्याबरोबर, माझ्या आईवडिलांबरोबर, सासू सासऱ्यांबरोबर, माझ्या भावा बहिणीबरोबर माझे संबंध कसे आहेत? जर त्या ठिकाणी आम्ही न्यायाचं राज्य प्रस्थापित करू शकत नाही, तर जगामध्ये चाललेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं सामर्थ्य आणि शक्ती मला कशी काय प्राप्त होणार? आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्याकडे डोळेझाक करता कामा नये, तर ह्याकडे आपण लक्ष देणं फार फार गरजेचं आहे. आज न्याय रविवार साजरा करत असताना
आपण पवित्र आत्म्याकडे ही शक्ती मागूया की माझ्या जीवनातील अन्याय मला विविध प्रकारे दूर करता यावा आणि मला स्वतःला न्यायाने वागता यावं. आमेन. उभे राहा. सर्वांनी एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता आपले डोळे बंद करा, हात जोडा, मान नम्रतेने खाली वाकवा. आपल्या स्वतःवरती जे कोणी अन्याय करत आहेत, आपली मालमत्ता जमिनी लुबाडलेल्या आहेत, बँकामध्ये किंवा विविध प्रकारच्या फर्ममध्ये गुंतवलेले पैसे हडप केलेले आहेत, अशा भ्रष्टाचारी आणि अन्यायी वृत्तीच्या लोकांची मनातल्या मनामध्ये आठवण करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपण जर कळत नकळत इतर लोकांवरती अन्याय केला असेल तर त्याबद्दल परमेश्वराची क्षमा मागा आणि अन्यायाचं रूपांतर आपल्याला न्यायामध्ये कसं करता येईल त्याच्यावरती विचार करा आणि हा न्याय त्यांना योग्य प्रकारे देण्यासाठी परमेश्वराची आपल्याला कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करा. आपल्या हाताखाली काम करणारी लोक, शैक्षणिक संस्था असो, कारखाने असो, कार्यालय असो, मोठ्या कंपनी असो, बँका असो, त्या ठिकाणी त्यांच्याशी आपलं वागणं कसं आहे? आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलतो का? त्यांची चूक योग्य प्रकारे आपण त्यांना समजावून सांगतो का? आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा आपण कधी गैरवापर करतो का? ऑफिस मधल्या गोष्टी आपण गुपचूपपणे आपल्या मुलाबाळांसाठी घरी आणतो का? आपल्याला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून आपण भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतो का? अशी चूक झाली असेल तर परमेश्वराकडे क्षमा मागा आणि हे सर्व गोष्टी रिपे कसं करता येईल किंवा त्याच्या सुधारणा कशी करता येईल त्यासाठी पवित्र आत्म्याचं दान मागा. जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचं, त्यावरती माझा बिलकुल अधिकार नाही. मी अन्याय पेरला, भविष्यामध्ये मला माझ्या मुलांना आणि नातवंडांना त्याची 7 पट पिकाची कापणी करावी लागेल. हे बेनसीराचं वचन अजिबात विसरू नका. मी जे पेरेन ते उगवेल, ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा. आज न्याय रविवार आहे.
एक लहानसं पेन असो, पेन्सिल असो, खोडरबर असो, एखादी वही असो, एखादी झेरॉक्स कॉपी असो, काही असो, त्याच्यावरती माझा अधिकार नाही, ते माझं नाही. ते घरी आणणं म्हणजे इतरांवरती अन्याय करणं. परीक्षेमध्ये कॉपी करणं म्हणजे इतरांवरती अन्याय करणं. एखाद्या संस्थेच्या कार्यवाहीमध्ये ढवळाढवळ करणं म्हणजे इतरांवरती अन्याय करणं. एखाद्याची रोजची भाकर त्यांच्या तोंडामधून हिरावून घेणं महाभयंकर पाप. एखाद्याच्या घरावर जप्ती आणण्याचा प्रयत्न करणं, एखाद्याचं पाणीच बंद करून टाकणं, एखाद्याची झोपडी तोडून टाकणं, महाभयंकर पाप. विधवेला गरिबांना छळणं महाभयंकर पाप. एखाद्या व्यक्तीला गर्भपाताचा सल्ला देणं सदैव नरकात नेणारं पाप. अशी पापं जर आपल्याकडे घडली असतील तर आपण क्षमा मागूया देवाची आणि ह्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया. 10 आज्ञेच्या विरुद्ध जाणं सुद्धा महाभयंकर पाप. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आज न्याय रविवार साजरा करत असताना आमच्या सर्व गरजा आणि विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी अर्पण करत आहोत. या सर्व तू स्वीकारून घे आणि पुन्हा एकदा आमच्यासाठी धावून दे आणि ह्या ठिकाणी न्यायाचं राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव
व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व कारणदायक आहे. आपल्या क्रूसाने व पुनरुत्थानाने त्याने आम्हाला पाप व मरण त्यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तू आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गातील दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हिंसावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हात आनंददायकाला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारा आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना बंधुत्ववासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया सारे व जगाच्या अनुभवासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समाधापित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. येशूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या
प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तू आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. या विश्वामध्ये न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी मानव रूपात आलेला हा ख्रिस्त पहा, हे देवाचे कोपरू पहा. त्या पुत्राच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य.
सूचना पुढील प्रमाणे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शनिवार दिनांक 21 ऑगस्ट पासून आपण दृढीकरण संस्काराच्या क्लासेसला प्रत्यक्षपणे सुरुवात करत आहोत. जी मुलं 11वीच्या वर्गामध्ये आहेत किंवा त्यानंतरच्या वर्गामध्ये आहेत आणि ज्या मुलांनी, मग ते थोडेसे वयस्कर असो, त्यांनी आतापर्यंत दृढीकरण संस्कार स्वीकारलेला नाही, अशा सर्वांनी शनिवारी 21 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता दृढीकरण संस्काराच्या वर्गाला जातीने हजर राहायचं आहे. जे क्लाससाठी येणार नाही त्या व्यक्तीला दृढीकरण संस्कार दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या रविवारपासून म्हणजे 22 ऑगस्ट पासून आपण संडे स्कूलच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू करत आहोत. संडे स्कूलच्या सर्व मुलांना, विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे, पालकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या संडे स्कूलच्या शिक्षकांशी संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने सर्वांना न्याय देण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे.